र बाबासाहेबान दिलं गे बाबासाहेबान बाबासाहेबान दिलं र बाबासाहेबान जय हिंद नमो बुद्धाय. कसे आहात सगळे? तर आज माझी मम्मी तुम्हा लोकांना घर दाखवणार आहे. तर चला जाऊया घरात. ही बघा, ही माझी छोटी बहीण आहे. चल आम्हाला घर दाखव. वेलकम वेलकम, तुमचं स्वागत आहे. एक मिनिट, मम्मा बिझी आहे. थांब जरा, पूजा करते. ही माझी मम्मा आहे. मम्मा पूजा करते. जय भीम नमो बुद्धाय. कशा आहात तुम्ही सगळे? आय होप तुम्ही सगळे मजेत असताल. आज तुम्हाला मी माझं घर दाखवत आहे. छोटंच घर आहे माझं, 1 RK घर आहे. तर चला आपण किचन पासून सुरुवात करूया. हे आहे माझं छोटंसं किचन. हे आहे स्टँड. थोडेच भांडे आहेत कारण की मी रेंटवर राहते. ते जास्त मी भांडे काही घेतलेले नाही आहेत. जेवढे आमच्या फॅमिलीला यूज होतात तेवढंच ठीक आहेत. आणि हे आहे माझं गॅस. आणि आता स्वयंपाक झाला त्याच्यामुळे थोडंसं दिसतंय जेवण वगैरे ठेवलेलं. आणि भांडे वगैरे मी घासून इथे ठेवले सुकायला. अर्धे लावलेत, अर्धे राहिलेले सुकायसाठी. इथे असतं छोटेसे डबे असतात. आणि इकडे पिठाचे डबे, राशन वगैरेच्या सगळं ठेवते मी. आणि आहे मटका. आता उन्हाळ्यात तर खूप गरमी होते तर जास्त मटक्यातलंच पाणी पितो आपण. आणि 2 हंडे आहेत. आणि याच्यात थोडंफार राशन असतं तर मी ह्याच्यामध्ये ठेवलेलं आहे. कारण की माझ्याकडे जास्त एक्स्ट्रा जागाच नाही सामान ठेवायसाठी, तर मी इथे ठेवलेलं आहे. अजून तुम्हाला दाखवते. या इकडे वरती डबे ठेवलेले आहेत. आणि पाहुणे रावणे आले तर त्यांच्यासाठी एकच टोप आणलेला आहे मी. तो पण 4 किलोचा आहे. त्याच्यामध्ये भाजी वगैरे बनवते, पाहुणे आले की लागतात. आणि इकडे राशन भरलेलं म्हणजे ते साबण, एरियल वगैरे सर्व वरती ठेवते मी. आणि आता तुम्हाला दाखवते मी. इथे बाबासाहेबांचा फोटो आहे आणि बुद्धांचा फोटो आहे. 2च फोटो आहेत माझ्याकडे. आणि इकडे बेड आहे. तनिष्काची सायकल आहे. ही तनिष्काची सायकल आहे इकडे. आणि ही माझी शिलाई मशीन आहे. याच्यावर मी माझे ब्लाऊज शिवते. आणि हे आज्ञाचं कपाट आहे. 2 खुर्च्या आहेत. आणि हा बोर्ड, तनिष्का आज्ञाचा अभ्यास घेते, कधी मी पीटीचा अभ्यास घेते. तिला काही समजलं नाही तर मी तिला याच्यावर एक्सप्लेन करते. आणि ही आज्ञाची सायकल आहे. आणि तनिष्काची स्कूल बॅग आहे. ही आज्ञाची स्कूल बॅग आहे. तिथे माझं पर्स असतं. आणि मोस्टली माझं कपाट साड्यांचं, माझ्या मिस्टरांचे, माझ्या तनिष्काचे, आमच्या तिघाचे कपडे इथे असतात. आणि आज्ञाचं ते छोटं कपाट आहे. आणि माझं छोटंसं फ्रीज आहे. आणि इकडे पावडर, टिकल्या वगैरे मी हे सर्व ठेवते. ही बुद्धांची मूर्ती आहे. ही मूर्ती ना मला खूप आवडते. माझ्या आई वडिलांनी ना हे नेपाळला गेले होते फिरायला, तर ही बुद्धांची मूर्ती आणली होती. तेव्हा ते छोटेसे होते तेव्हाची मूर्ती आहे ही मूर्ती मला खरंच खूप आवडते. मी इथेच अगरबत्ती लावते कारण की मला ठेवायला काही जागाच नाही म्हणून मी इकडेच लावते. माझी टीव्ही आहे. हे माझं ओव्हन आहे. बघा, हे ओव्हन आहे. माझ्या मिस्टरांनी माझ्या बर्थडेला हे मला गिफ्ट दिले ओव्हन, कारण की मी वेगवेगळ्या रेसिपीज बनवते. आता इथून पुढे तुमच्यासोबत शेअर करेल मी. वेळच भेटत नाही जास्त व्हिडिओ काढायला कारण की 2 लहान मुली आहेत, त्यांचा अभ्यास, ट्युशन, याच्यामध्ये वेळच भेटत नाही. आणि जास्त करून मी तनिष्काला ज्या दिवशी सुट्टी असते त्या दिवशीच मी व्हिडिओ बनवते. कारण की तिला अभ्यास असतो, ट्युशन असतं आणि रात्री ती लवकर झोपते. आणि मी शनिवारीच जास्त करून व्हिडिओ बनवते जेव्हा तिला टाइम भेटेल. शाळेला सुट्टी असते रविवारी म्हणून मी शनिवारी व्हिडिओ बनवते. तुम्हाला मी तनिष्का दाखवते. ही तनिष्का, थांब मी दाखवते, मी कॅमेरा पकडते. हाय, जय भीम नमो बुद्धाय. ही माझी व्हिडिओ काढते जास्त. एखाद्या वेळेस कॅमेरा हलतो, चुकतं तिच्याकडून. हा, थोडं ट्राय करते. मी पण शिकते कसं व्हिडिओ काढतात असं. हा, थोडं तिला प्लीज समजून घ्या कारण की तिच्या वयाच्या हिशोबाने ती माझे जे व्हिडिओ काढते कोणती मुलगी किंवा मुलगा करू नाही शकत. तिचं वय पण 11च वर्षाची आहे. एक जणाचा मला कमेंटमध्ये मेसेज पण आला की ताई तुमचा कॅमेरा खूप हालतो.
ॲक्च्युली ते माझी मुलगी काढते ना, त्या दादांना एवढंच सांगायचं मला की एखाद्या वेळेस तिला कंटाळा आला की ती करते जसं कॅमेरा आला तर तिचा कधी मला आहे ना डोकं दुखतं तर मला झोप पण येते ते हा ती थकते कारण ती सकाळी 6 वाजता उठते. त्याच्यानंतर सॅटर्डेलाच आम्ही शनिवारीच व्हिडिओ काढतो आम्ही. तर ती एखाद्या वेळेस कशी कंटाळते की मम्मा मी लय थकले आता मला नाही व्हिडिओ काढायचं, पण मी तिच्या पाठी लागते चल ना उद्या रविवार आहे, आज आपण व्हिडिओ काढूया. तर ती नको ना मम्मा मला कंटाळा आलाय मम्मा असं करत राहते ती. पण बिचारी काढते माझ्यासाठी. मला खरंच माझ्या मुलीचा खूप मोठा सपोर्ट आहे कारण कॅमेरामॅन माझी तनिष्काच आहे. आणि ही आज्ञा पण काढते कधी कधी व्हिडिओ तिच्या मूडच्या हिशोबाने. ती पण बघा 6 इयरची आहे, ती पण कॅमेरा छान पकडते, छान व्हिडिओ काढते. पण एकदा रडायला लागली ना तर ती कधी ऐकत नाही, म्हणून कधी कधी तिला पण व्हिडिओ काढायला देते. तर कसं वाटलं माझं छोटंसं घर प्लीज मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि एवढंच बोलते की माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा, जास्तीत जास्त लोकांना माझे व्हिडिओ पाठवा तुम्ही. आणि माझं काही चुकलं असेल तर खरंच मला माफ करा तुम्ही. आणि मी अजून तुम्हाला माझे छान छान व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचे मी प्रयत्न करेन. जय भीम, नमो बुद्धाय, जय संविधान. जय भीम, नमो बुद्धाय, जय संविधान. बाय बाय.